25 मे 2026 हा तो दिवस आहे ज्या दिवशी तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि इथून त्यांनी संपूर्ण राज्यभरात जे ऑपरेशन क्लीनअप सुरू केलं त्याचा धसका थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या माफियांनी घेतला। मुंडेंच्या कारवायांची आकडेवारी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या पहिल्या 3 दिवसात 53 ठिकाणी छापे पडले, 33 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। पण हा तर फक्त ट्रेलर होता। 25 ते 31 मे या अवघ्या पहिल्या 7 दिवसात मुंडेंच्या टीमनं राज्यभरात तब्बल 203 ठिकाणी छापे टाकले, 102 जणांना अटक केली, 86 आस्थापनांना सील ठोकलं आणि सुमारे 1.58 कोटी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला। कोकणात 47 छापे, मुंबईत 22, पुण्यात 14 छापे टाकून मुंडेंनी गुटखा, पान मसाला आणि अस्वच्छ अन्न पदार्थांचं कंबरड मोडलं। फौजदारी गुन्हे दाखल झाले आणि वर्षानुवर्ष सुस्त पडलेलं एफडीएचं खातं अचानक ऍक्शन मोड मध्ये आलं। तुकाराम मुंडेंनी जे छापे टाकले त्यातून जे सत्य समोर आलं ते बघून तुमच्या विकतच्या अन्नावरचा विश्वास उडून गेला। आपण जे खातोय ते अन्न नाहीये तर स्लो पॉइझन होतं की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। दूध लहान लेकरांचा महत्वाचा आहार असतो, पण त्याच दुधात विष घालून 4 पैसे कमवणारे माफिया इथं बोकाळले। पुण्यात भेसळयुक्त खवा आणि पनीर सापडलं। इथिलीन गॅस वापरून आंब्यांना कृत्रिमरित्या पिकवलं जात होतं। गव्हाच्या बेसनात मसाल्यांमध्ये चक्क घातक पदार्थ वापरले जात होते। पॅकबंद दुधात घाण दूषित पाणी मिसळलं जात होतं। अनधिकृत खाद्यतेलाचे साठे, बनावट गूळ, काय काय सांगा, हे यादी न संपणारी आहे। हे भेसळखोर स्वतःच्या फायद्यासाठी राजरोसपणे आपला आणि आपल्या लेकरांच्या जीवाशी खेळ खेळत होते। तुकाराम मुंडेंनी हे रॅकेट नेस्तनाबूत करण्याचा विडा उचललाय। मुंडेंनी फक्त छोट्या व्यापाऱ्यांना टार्गेट केलं असं नाहीये, तर थेट बड्या माशांच्या नरडीला हात घातला।